मस्त मस्त सुंदर अशी पकड होते ती साई सेवा कोणवा संघाकडून चढाई बटू बाद होते हे गुण मिळतोय. हा खेळू मैदानामध्ये आहे ते विकास संघाचे बोनस गुण मिळतोय तो विघ्नाचा संघाला. यानंतर होते अभियानाचे गुण मिळतात 4 गुण मिळतात सुपर होते. सुंदर चढाई एका चढाईमध्ये 4 गुणाची कमाई होते आणि सुपर रेडचा नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतोय. साई सेवा कोणवाळा संघाच्या चढाईपट्टीकडून आणि संघर्ष एक गुण मिळतोय आणि विघ्नाचा संघ ऑलआउट होतोय आणि ऑल इन होतोय. 1+2 असे 3 गुण मिळत आहेत ते साई सेवा कोणवाळा संघाला. साई सेवा कोणवाळा या संघाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. मागील चढाईमध्ये एका चढाईमध्ये 4 गुणाची कमाई केली या चढाईपटूने. यानंतरचा सामना आहे सागर कोरमाळा आणि जैनवान देहवली दोन्ही संघाने तयार राहायचे. मागील चढाईची विशेष चढाईपट्टी गडी मारण्याचा प्रयत्न आहे मध्यपक्ष टिकण्याचा त्याचा हा प्रयत्न सफल होतो. 1 गुण मिळतो. यशस्वी चढाई होते कोणवाळा संघाकडून. पुन्हा विघ्नार्थ संघाकडून चढाई करताना बोनस गुण मिळायचा आणि चांगली 1 गुण मिळतोय साई सेवा कोणवाळा या संघाला. यानंतर सामना सागर कोळमाळा आणि जैनवान दहेवली दोन्ही संघाने तयार राहायचे. पुन्हा 6 नंबरचा चढाईपट्टू विघ्नाचा संघाकडून चढाई करताना बोनस मान आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती गुण मिळतो. सुंदर बोनस होतोय. पाहूया पंच बोनस गुण देतात नाही ते. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते विघ्नार्थाच्या यशस्वी चढाईपट्टू. मागील चढाईमध्ये 4 गुणाची कमाई करणार हा चढाईपट्टू. सुरक्षित आपल्या प्राणांमध्ये परततोय. बोनस गुण आठवत येत नाही आणि बोनस गुण मिळतोय तो विघ्नाचा संघाला. 1 गुण मिळतोय आपल्या संघासाठी. रेडचा भांगा वाजतोय मात्र साई सेवा कोणवाळा संघाकडून. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत.
आणि अशा तऱ्हेने हा चढाईपटू बाद होतोय. एक गुण मिळतो पुन्हा विघ्नहर्ता संघाला. नाहीशी चढाईपटू मागील चढाईमध्ये या चढाईपटूंनी एक गुण मिळवला होता. पाहूया या चढाईमध्ये किती गुण मिळवतात आपल्या संघासाठी. खोलवर चढाई होते तितका चप्पल असा शतक संडवले आणि पुन्हा बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. रनिंग बोनस करण्याचा प्रयत्न आहे. पाहूया बोनस गुण मिळतो की नाही ते. सुंदर चढाई होते. सैशवा कोणमाळा संघाकडून. सहा नंबरचा खेळाडू. सुंदर अशी चढाई आणि एक गुण मात्र मिळतोय तो विघ्नहर्ता संघाला. विघ्नहर्ता संघाने आक्रमक पवित्र धारण केलेला आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होतोय. यानंतर सामना सागर कोंडमाळा आणि जयमान देवली दोन्ही गुण येत आहे. मध्यंतरी सामना सुरुवात होते. हा नंबरचा हा यशस्वी चढाईपट्टू आहे विघ्नहर्ता संघाकडून. साई शिवाच्या प्रांगणामध्ये बोनस लाईन ऑन आहे. पाहूया बोनस मिळतो की नाही ते. सुंदर चढाई होते आणि प्रयत्न सफल होतोय. पुन्हा हा यशस्वी चढाईपट्टू एक नंबरचा खेळाडू आहे तो साई सेवा संघाकडून चढाई करताना. पाच खेळाडू मैदानामध्ये आहेत. खोलवर चढाई करावी लागेल गुण मिळवण्यासाठी या खेळाडूला. सुंदर अशी पकड होते. एक गुण मिळतोय तो साई सेवा कोंडमाळा संघाला. पुन्हा 7 नंबरचा हा चढाईपटू. 4 खेळाडू प्रांगणामध्ये आहेत विघ्नहर्ता संघाचे. निगडी मारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया गुण काही मिळत नाही. सुंदर चढाई होते ती विघ्नहर्ता संघाकडून. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि सुंदर अशी पकड होते ती साई सेवा संघाकडून. खेळाडूचा भोंगा असतोय आणि हा यशस्वी चढाईपटू सामन्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि सुपर टॅकलची नामी संधी आहे ती विघ्नहर्ता संघासमोर. परंतु हा यशस्वी चढाईपटू आहे. सुंदर चढाई होती ती. यानंतर सामना आहे सागर कोंडमाळा आणि जयमान देवली दोन्ही संघाने तयार राहायचंय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच मैदान ताबा घ्यायचं. अशा तऱ्हेने विघ्नहर्ता संघ अलर्ट होतोय आणि ऑलिंग होतोय. पुन्हा स्थानामध्ये आणि सुंदर अशी पकड होते ती बाद होतोय विघ्नहर्ता संघाचा. 7 नंबरचा खेळाडू साई सेवा संघाकडून चढाई करताना निधन लक्ष आक्रमक करत आणि पुन्हा एक गुण मिळतो तो साई सेवा संघाला. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी. 23-6. एक गुण मिळतोय बोनस आणि एक गुण असे 2 गुण मिळत आहेत ते विघ्नहर्ता संघाला.
एक नंबरचा चढाई कुठून निधन रेषा पकडलेले पाहूया आणि हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतो. कोपरा रक्षक बाद करतोय, एक गुण मिळतोय. यशस्वी चढाई म्हणायला लागेल साईच्या संघाकडून. या चढाईपट्टूची प्रत्येक चढाईमध्ये गुण मिळवण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतोय. पुन्हा एक गुण मिळतोय. सांघिक पकड होते. शेवटची 3 मिनिटं सामना सामन्यासाठी 25-8 असं गुणफलक आहे. दहा नंबरचा चढाईपट्टू विघ्नार्थ संघाकडून चढाई करताना आक्रमक कविता आणि हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आहे आपल्या संघासाठी गुण मिळवण्यासाठी आणि 2 गुण मिळते. 2 गुणाची कमाई होते. शेवटची 2 मिनिटं सामना सामन्यासाठी शिल्लक आहेत. 25-10 असा गुणफलक आहे. विघ्नार्थ संघाकडून चढाई. 12 नंबरचा खेळाडू 5 खेळाडू प्रांगणामध्ये आहेत ते साईसेवा कोरमाळ संघाचे आणि काहीने गडी मारण्याचा प्रयत्न आहे. सुंदर चढाई होते परंतु यश काही येत नाही. सुरक्षित आपल्या प्रांगणामध्ये परततोय तो विघ्नार्थाचा चढाई करतो. थर्डचा भोंगा वाजतोय आणि वेळ काढून धोरण आवळतोय तो साईसेवा संघाचा चढाईपटू. 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. गुण मिळवण्यात खोलवर चढाई होते आणि त्याची ही चढाई यशस्वी होते. 1 गुण मिळतोय पुन्हा साईसेवा संघाला. यानंतर सामना आहे सागर कोरमाळ आणि जय हनुमान देहवरी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. यानंतर सामना सागर कोरमाळ आणि जय हनुमान देहवरी.